तर नमस्कार मित्रांनो, मी मयूर चौधरी आणि आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। तर आज आम्ही आलेलो आहे महिमापूर इथली विहीर बघायला आणि ही विहीर गावाच्या मधोमध उपस्थित आहे आणि विहिरीच्या बाजूला एक छोटंसं मंदिर आहे। तर आम्ही आधी ते बघायचं ठरविलं आणि मंदिराच्या बाहेर काही पुरातन मूर्त्या, शिवलिंग आणि स्तंभ ठेवलेला आहे। पडला तर आदित्य तू इथून तू म्हणजे तसा नाही पडशील, तुझ्या वजनाने हा गोटे गिटे पडू शकते। थ्रिल है भाई, नजारा बहुत सही है रे। वीडियो है अपने पास तो फोटो की क्या बात कर रहा है। माझा कोण काढन रे मामा। ओ भाई, ये कौन है वो? हम जाएंगे दोस्तों, हम नीचे चलो। डाउन पेटी इस हे पडते कुठे? अच्छा दोस्तों, हाँ अंडर भिंत। मी सांगू का, हे जे हे दिसून राहिले ना तुला होल्स, ह्या होल्स मधून पाणी झिरते इकडे येते। हो तरी मी हिम्मत नाही करके कोणता चालते कोण पाहिजे पन्नास पाहिजे चांगलं दिला दिला कर वापस वापस सेम रुक उतना ही बोलते हैं। चल दिस इज माय टेक यू बचपन की यादें। चल चल ऊपर ओहो मला सगळं खाली जाती पण येत नाही। ओ भाई माहोल जा ओ माय गॉड इकडे हाँ हो भाई गिरना मत, सिर्फ बहुत रिस्की, नहीं तो रुक जा तू इफ यू कांट। ओ भाई यहाँ ज्यादा थ्रिल है, फट रही है मेरी। व्हाट, रुक जा फिर, नहीं नीचे झुक के आ जा, बस गिरना मत। मुझे नहीं लगता हाँ हो चाल से जास्त पड़ा की जास्त। ओ ब्रो, ये वो पार्ट है जो बहुत कम लोगों ने देखा है। आई डोंट थिंक सो यहाँ पे कोई आता भी होगा अपने अलावा। तर नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे महिमापूर इथे आणि महिमापूरची जी विहीर आहे ती वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून डिक्लेअर्ड आहे आणि तिथे खूप दिवस झाले यायची इच्छा होती, बट जाणं येणं काही होत नव्हतं। सो आज आदित्य आणि मी इथे आलो आहे। तर बघा कशी आहे, खूप मस्त विहीर आहे। आणि आम्ही कुठे आलो आहे माहिती आहे का? महिमापूर ते अशा ठिकाणी आलो आहे ह्या विहिरीमध्ये जिथे आय थिंक कोणीच येत नाही, साप वगैरे आणि काय म्हणते माकडं तेच येत असं आणि ते पडणार आहे असं वाटत मला, मैं मर जाऊंगा भाई। हा देखो दोस्तों, खोटं नाही मिलेंगे हेवन में। जा जा जा, यू कैन डू इट। ऊपर से रिपोर्ट सेंड करियो आओ कि नहीं। कुछ है कि क्या बोल गया? टूट जाएगा वो बेटा जी। भाई हम देखो
वहां से हाँ है यहाँ तक. महिमापूरची विहीर पाहिल्यानंतर आमच्याकडे बराच वेळ उरलेला होता. तर त्या वेळेत आदित्याने मी चिखलदरा जायचं डिसाईड केलं. 2 वाजत आले आहे आणि आम्हाला भूक लागली आहे. तर आम्ही नाश्ता आणि टेस्टी लस्सी पिऊन परत चिखलदरासाठी निघालो. उधर से हमको आई लव यू का रिप्लाई आया. उन्हाळा देवी पॉइंट बघा असा दिसतो. दिस इज पंचबोल पॉइंट. बटाटा वडा.